हा विद्यार्थी मित्र, आता आपला ओरिजिन आणि इव्होल्युशन ऑफ लाईफ मधला दुसरा तासिक आता सुरू झालेला आहे आपल्या दुसऱ्या तासिकेमध्ये अगोदर आपण कोणतं बघितलेलं आहे? केमिकल इव्होल्युशन आहे बघा. केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ, त्यालाच आपण सेल्फ असेंबली थेअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ असं म्हणतो. त्याच्यातला भाग सांगितलं. त्याच्यामध्ये आता काही त्याने भाग दिलेले आहेत. तिने काय? ए, ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. बघा ह्यानं काय केलं, आता इथं काय केलेलं आहे, इथं असं सांगितलं ओरिजिन ऑफ अर्थ, पृथ्वीची सुरुवात कुठून झाली आणि त्यावेळेचं पृथ्वीवरचं ॲटमॉस्फिअर कसं होतं. लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो. आता तुम्ही सुद्धा विचार करा. काय विचार करा की त्यावेळेस अगोदर आता आज पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे, म्हणून वातावरणामध्ये प्राणी आहेत, वनस्पती आहेत, मायक्रोजम आहेत, सूक्ष्मजीव आहेत, बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहेत, बुरशी आहे, सगळे प्राणी आहेत. आज पाहिलं तर पृथ्वीवर अशी एकही जागा रिकामी नाही तिथे मायक्रोजम नाही. हे लक्षात ठेवा. आता मात्र ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस मात्र हे सजीव सृष्टीच नव्हती ना. मग त्यावेळेसचं वातावरण कसं असेल? बरोबर आहे की नाही? आता बाकी तर मायक्रो ऑर्गॅनिझमच जन्माला आले नव्हते त्यावेळेस, ज्यावेळेस पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेस, तर बाकी प्राणी आणि वनस्पतींचा विषयच नाही. बरोबर आहे. मग त्यावेळेस पृथ्वी कशी तयार झाली त्याचा इतिहास आपण या ठिकाणी थोडंसं बघूया. या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी बघा, ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. पृथ्वीचे काय सुरुवात आणि प्रिमिटिव्ह म्हणजे प्राचीन काळ म्हणजे ज्यावेळेस पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेचं वातावरण पृथ्वीवरचं कसं होतं ते सांगितलं त्यांना. चला आता बघा या ठिकाणी, ह्याच्यामध्ये या ठिकाणी काय सांगतो, त्याच्यामध्ये असं या ठिकाणी विषय असा या ठिकाणी, द ओरिजिन ऑफ युनिवर्स वॉज एक्सप्लेन्ड बाय. आता बघा या ठिकाणी इथं काय म्हणतंय, पृथ्वीचा विषय नाही सांगत, युनिवर्स म्हणतं. युनिवर्स म्हणजे विश्वाची निर्मिती. ओरिजिन ऑफ युनिवर्स वॉज एक्सप्लेन्ड बाय बिग बॅन थेअरी ऑफ जॉर्ज लॅमेट्री इन 1931. या शास्त्रज्ञाने, कोणत्या शास्त्रज्ञाने? जॉर्ज लॅमेट्री इन 1931 मध्ये त्यांनी काय केले? बिग बॅन थेअरी, मोठा आवाज मोठा सिद्धांत ज्याला आपण म्हणतो. बिग बॅन थेअरी म्हणजे मोठा आवाज मोठा सिद्धांत असा त्याला नाव दिले त्यांनी. बरोबर. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, या थेअरीनुसार काय म्हणते या ठिकाणी, अकॉर्डिंग टू दिस थेअरी द युनिवर्स ओरिजिनेटेड अबाउट 20 बिलियन्स इयर्स ॲगो. बघा, पृथ्वीची या ठिकाणी काय म्हणतं, विश्वाची उत्पत्ती 20 कोटी वर्षापूर्वी असं म्हणतं या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो? बिलियन्स म्हणजे कोटी. बरोबर. बाय ए सिंगल ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोजन. काय म्हणतं त्यानं? एक विशाल स्फोट होऊन. काय म्हणतं या ठिकाणी? ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोजन. ह्यूज म्हणजे खूप मोठं, एकच होतं त्यांना, ते खूप मोठं होतं. टायटॅनिक एक्सप्लोजन, स्फोट होऊन. बरोबर आहे. म्हणजे विश्वामध्ये असं एक या ठिकाणी काय होतं, एक विशाल स्फोट होऊन या ठिकाणी पृथ्वीची निर्मिती झाली. ॲज द युनिवर्स एक्सपांडेड, मग नंतर युनिवर्सचं काय झालेलं आहे, विश्वाचं एक्सपांडेशन झालं. एक्सपांड म्हणजे विस्तारीकरण. काय झालं त्या ठिकाणी? एक्सपांडेड. द टेम्परेचर डिक्रीज अँड व्हेरियस गॅलेक्सीज म्हणजे आता ह्या आकाशगंगेचं तापमान काय झालेलं आहे, हळूहळू कमी होत गेलं. गॅलेक्सीज म्हणजे आकाशगंगा. बरोबर. गॅलेक्सीज ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट वेअर फॉर्म्ड. या आकाशगंगेमध्ये सॉलिड ऑब्जेक्ट वेअर फॉर्म्ड, सॉलिड ऑब्जेक्ट तयार झाले. मग कोणकोणते ऑब्जेक्ट झाले तयार त्या ठिकाणी? सॉलिड ऑब्जेक्ट म्हणजे उदाहरणार्थ ग्रह, पृथ्वी. बरोबर आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी सूर्य, कारण सूर्य हे तप्त वायूचा गोळा, आता तो तप्त फुटून त्या ठिकाणी तो बाजूला गेला. सूर्य तसाच तप्त वायूचा गोळा राहिला आणि बाकी त्याच्यापासून फुटून तुटून काय झाले माहिती आहे का, त्या गोळ्यापासून त्या ठिकाणी एक्सप्लोजन होऊन बाकी
नंतर दुसरे पृथ्वी आणि दुसरे ग्रह हे थंड होत गेले. का म्हणते तर टेम्परेचर डिक्रीज्ड अँड व्हेरियस गॅलेक्सीज ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट वेर फॉर्म्ड. बरोबर आहे. मिल्की वेज इज वन सच गॅलेक्सी विच आवर सोलार सिस्टीम इज ए स्मॉल पार्ट. बघा सोलार सिस्टीम म्हणजे आपली जी पृथ्वी आहे, सूर्य आहे, बरोबर आहे, ही एक सिस्टीम झाली. अशा प्रकारचे खूप आहे त्याच्यामध्ये आकाशगंगामध्ये. अर्थ इज वन ऑफ द प्लॅनेट ऑफ सोलार सिस्टीम. आत्ता सांगितलं पृथ्वी ही एक काय आहे, पृथ्वीला एक ठिकाणी या ठिकाणी सूर्य आहे. अशा प्रकारचे आकाशगंगेमध्ये अनेक अशा प्रकारचे ग्रह उपग्रह त्या ठिकाणी आणि नंतर असे सूर्य वगैरे असलेले या ठिकाणी आपल्याला एक पृथ्वी ते आपल्याला दिसून असे कित्येक आहेत असा त्याचा अर्थ आहे. बघा पुढे अर्थ इज ऑफ द अर्थ इज वन ऑफ द प्लॅनेट ऑफ सोलार सिस्टीम ओरिजिनेटेड अबाउट 4.6 बिलियन्स इयर्स ॲगो. बघा आता पृथ्वीची निर्मिती इथं झालेली आहे. बरोबर आहे. कितीमध्ये या ठिकाणी 4.6 असं म्हणतंय बिलियन्स इयर्स अगो. म्हणजे 4 पॉईंट म्हणजे ह्याचा अर्थ असा या ठिकाणी बघा किती या ठिकाणी 460 बरोबरच 460 लाख वर्षापूर्वी 460 लाख वर्षापूर्वीची गोष्ट आहे असं म्हणतंय. आणि जर 4.6 म्हणजे कोटी आलं असा त्याचा अर्थ आहे. ओके पण पुढे बघा या ठिकाणी वेन फॉर्म्ड इट वॉज ए रोटेटिंग क्लाउड ऑफ हॉट गॅसेस. हे कसं होतं अगोदर म्हणतंय एक असा क्लाउड असं ढगाळ असा जरा का भाग होता तो गरम गॅसेसचा त्या ठिकाणी एकत्रित केलेला आणि त्याच्या स्वतःभोवती तो फिरत होता. कॉस्मिक डस्ट कॉल्ड नेबुला. एक विशिष्ट प्रकारचे असे डस्ट होते. डस्ट म्हणजे कणांचे पार्टिकल जमा झालेले असा त्याचा अर्थ आहे. त्याला नेबुला आपण म्हणतो. नंतर कंडन्सेशन अँड कूलिंग रिझल्टेड इन द स्टॅटिफिकेशन. बघा लक्षात घ्या काम होतं या ठिकाणी कंडन्सेशन. हां थोडंसं लाईट गेलेली आहे. बडी बॅटरी लाव बडी बॅटरी. हां या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी बघा कंडन्सेशन म्हणजे नंतर थंड होत गेले त्या ठिकाणी. कूलिंग रिझल्टेड इन स्टॅटिफिकेशन विथ हेवियर एलिमेंट लाईक निकेल आयरन. बरोबर आहे. आता निकेल आयरन सारखे या ठिकाणी एलिमेंट्स या ठिकाणी तयार झालेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. आता ह्याचं काय सांगतं ना या ठिकाणी आपण थोडंसं बघूया. या ठिकाणी बघा याच्यामध्ये असं त्यांना सांगतं या ठिकाणी हे नंतर पृथ्वी थंड होत गेली. जे एलिमेंट्स होते जे हलके एलिमेंट्स होते किंवा जे पृथ्वीच्या गाभामध्ये गाडले गेले कोणते म्हणजे जाड म्हणजे कोणते एलिमेंट हेवियर म्हणजे जाड असणारे असा त्याचा अर्थ आहे. वजनदार असणारे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये पृथ्वीच्या पोटामध्ये गाडले गेले आणि नंतर लाइटल वन्स लाईक हेलियम हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन एक्सेट्रा रिमेनिंग ऑन द सरफेस. या पृथ्वीच्या पृष्ठभागावर हे तरंगत राहिले. कोणते बघा हेलियम आहे हायड्रोजन आहे नायट्रोजन आहे आणि नंतर ऑक्सिजन आहे कार्बन आहे. हे एलिमेंट हलके असल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय झालेले त्या ठिकाणी तरंगत राहिले आणि जे वजनदार आहेत त्या पृथ्वीच्या गाभ्यामध्ये घुसले असा त्याचा अर्थ आहे. कोर म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये घुसणे. रिमेनिंग ऑन द सरफेस बघा हे बाकी राहिलेले पृष्ठभागावर. दे फॉर्म्ड द ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ. याच्यामुळेच काय झालेलं आहे याच्यामुळे पृथ्वीचा वातावरण तयार झाला. द प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ वॉज क्वाईट डिफरंट फ्रॉम द प्रेझेंट वन. पृथ्वीचं त्यावेळेचं ॲटमॉस्फिअर प्राचीन काळीचं आताच्या ॲटमॉस्फिअरपेक्षा भिन्न होतं. बरोबर आहे. लक्षात घ्या या ठिकाणी एकदम भिन्न होतं असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी काय या ठिकाणी सांगतं त्या ठिकाणी अँड इट वॉज ऑफ ए रिड्युसिंग टाईप डिवाइड
फ्री ऑफ ऑक्सिजन. मग त्यावेळेस काय होतं, ऑक्सिजन नव्हतं त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो, फ्री असं म्हणतं त्या ठिकाणी. ऑक्सिजन मुक्त होतं पृथ्वीच्या अगोदरचं वातावरण ते, बरोबर आहे. आणि ऑक्सिजन राहिलं तर सजीवसृष्टी निर्मित झाली असती. चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. आता हे या ठिकाणी एलिमेंट्स तयार कसे झाले तर या ठिकाणी आपण बघू. आपण प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर वॉज व्हेरी हॉट. अगोदरचं पृथ्वीचं तापमान कसं होतं, गरम होतं. कारण हा पृथ्वी कसं त्या ठिकाणी तृप्त अशा वायूच्या गोळ्यापासून तुटून बाजूला पडला आणि कालांतराने थंड होत गेलं. ॲज इट स्लोली कूल, नंतर गरम असल्यानंतर थंड होत गेलं. द लाईट एलिमेंट स्टार्टेड टू रिॲक्ट विथ ईच अदर. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे लाईट एलिमेंट होते, हलके एलिमेंट, एकमेकांशी काय करावं लागले त्या ठिकाणी, संयोग पाहू लागलेले, म्हणजे एकत्र येऊ लागले. अर्ली ॲटमॉस्फिअर वॉज रिच इन हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, सल्फर, ऑफ विच हायड्रोजन बिईंग मोर ॲक्टिव्ह. आता बघा हे सगळे एलिमेंट्स होते कोणते, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, सल्फर, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन इज बिईंग मोर ॲक्टिव्ह, हायड्रोजन खूप ॲक्टिव्ह होतं. इट रिॲक्टेड विथ अदर एलिमेंट टू फॉर्म. मग हे एलिमेंट काय करायला लागले, दुसऱ्या एलिमेंट बरोबर त्या ठिकाणी रिॲक्ट होऊन नंतर तयार झाले ऑन द अर्थ. लाईक काय झालेलं आहे, CH4 मिथेन, NH3, बरोबर आहे. काय झालं, अमोनिया, H2O पाणी, H2S, बरोबर आहे. सल्फर डायऑक्साईड, सल्फ्युरिक काय, H2S, सल्फर डायहायड्रोजन ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. असा आता हे काय झालेले एलिमेंट्स केमिकल रिॲक्ट होऊन त्या ठिकाणी तयार झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. नंतर सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कसं तयार झालं ते बघा. ॲज द टेम्परेचर ऑफ द अर्थ डिक्रीज, पृथ्वीचं तापमान हळूहळू कमी व्हायला लागलं. स्टीम कंडेन्स्ड, काय झालं आता, वाफ बघा, पृथ्वीवरची वाफ काय झालेली, कंडेन्स जमा व्हायला लागली इनटू वॉटर दॅट रिझल्ट इन हेवी रेनफॉल. गरम झाल्यानंतर त्याची वाफ तयार होते, वाफ झाल्यानंतर वाफेचं पाण्यात रूपांतर होते, आपल्याला माहीतच आहे. अँड द अर्थ ग्रॅज्युअली कूल, नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी पडल्यानंतर पृथ्वी कशी झाली, थंड झाली. द रेन वॉटर गेट अक्युमुलेटेड ऑन द लँड टू फॉर्म रिव्हर, स्ट्रीम, लेक, सी, ओशियन. मग हे पृथ्वीवर या ठिकाणी पाणी जमा झाल्यानंतर कुठं जमा झालं त्या ठिकाणी, पृथ्वीच्या जमिनीवर, बरोबर आहे. नद्या, वाहणारे जे काही असतील स्ट्रीम्स आहेत, तळे आहेत, समुद्र आहेत, ओशियन म्हणजे महासागर आहेत, याच्यामध्ये पाणी ते जमा झालं. जिथं खळग असलं तिथं ते जमा झालं असा त्याचा अर्थ आहे. आणि जे उतार आहे त्या उतारा दिशेने व्हायला लागलं. ॲटमॉस्फिअर देन डिड नॉट कंटेन ओझोन, त्यावेळेस ॲटमॉस्फिअरमध्ये ओझोनची लेअर नव्हती. अँड दस अल्ट्रा व्हायलेट रेडिएशन रिच्ड द सरफेस ऑफ द अर्थ डायरेक्टली. मग सूर्याची जी किरणं आहेत, अल्ट्रा व्हायलेट रेज असलेले, डायरेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते पडायचे. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अवेलेबिलिटी एनर्जी सोर्सेस सच ॲज अल्ट्राव्हायलेट काय या ठिकाणी बघा, अल्ट्राव्हायलेट रेज, रेडिएशन, लाइटनिंग अँड ऑल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. बघा ऑल्कॅनिक ॲक्टिव्हिटी म्हणजे पृथ्वीवर त्या ठिकाणी काय व्हायला लागलं, त्या ठिकाणी ज्वालामुखी व्हायला लागली असा त्याचा अर्थ आहे. द अर्ली मॉलिक्यूल ऑफ हायड्रोकार्बन, अमोनिया, मिथेन अँड वॉटर अंडरवेंथ, बरोबर. अंडरवेंथ म्हणजे घेतली गेली, पाण्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेतली गेली. रिॲक्शन लाईक कंडन्सेशन, पॉलिमरायझेशन, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, ह्या रिॲक्शनच्या प्रक्रिया आहेत, बरोबर. ह्या रिॲक्शन घडायला लागल्या असा त्याचा अर्थ आहे. दीज रिॲक्शन रिझल्टेड इन द फॉर्मेशन ऑफ सिम्पल मॉलिक्यूल लाईक मोनोसॅकराइड, अमायनो ॲसिड, प्युरिन, पॅरामिडिन, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल एक्सेट्रा. हे याच्यामधून काय तयार झालेले मॉलिक्यूल तयार व्हायला लागले, सिम्पल मॉलिक्यूल. सिम्पल मॉलिक्यूलच आपण काय म्हणतो, रेणू आपण म्हणतो, हे रेणू तयार व्हायला लागले त्या ठिकाणी. मोनोसॅकराइड, अमायनो ॲसिड, प्युरिन, पॅरामिडिन, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल एक्सेट्रा. ऑल दिस सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल accumulated at the bottom of the bodies, bottom of the water bodies. आता हे एकत्र जमा होऊन त्या ठिकाणी पाण्याच्या
खालच्या बाजूने त्या ठिकाणी जमा व्हायला लागले, पानाच्या पृष्ठभागावर नसून पानाच्या बुडाला. त्याच्यानंतर हार्डेन डिस्क्राइब्ड इट ॲज हॉट डायल्यूट सॅप. बघा यालाच काय त्या ठिकाणी डायल्यूट सॅप. याच्यामध्ये त्या ठिकाणी काय आलेलं आहे, सॅप म्हणजे लिक्विड फूड. सॅप म्हणजे काय, सॅप म्हणजे लिक्विडच्या स्वरूपामध्ये असणारं अन्न. प्रिमिटिव्ह ब्रूथ, आता किंवा त्याला प्रिमिटिव्ह ब्रूथ असं म्हणलेलं आहे. काय म्हणतंय, देन लिक्विड फूड फॉर्म लिक्विड फूड द थिन लिक्विड फूड फ्रॉम द मीट. आता मटण जे आहे, आपण मांस आहे, त्याच्यातून एकदम पाण्यासारखा पदार्थ असा त्या ठिकाणी अन्न म्हणून त्या ठिकाणी उपयोगात आणला गेला. इट डज नॉट शो एनी डिग्रेडेशन ड्यू टू अब्सेन्स ऑफ फ्री ऑक्सिजन अँड एन्झाईम. काय म्हणतात, डिग्रेडेशन म्हणजे कमी होणे, बरोबर आहे. इट डज नॉट शो एनी डिग्रेडेशन, काही कमी झालं नाही, ड्यू टू अब्सेन्स ऑफ फ्री ऑक्सिजन अँड एन्झाईम हे नसल्यामुळं काही कमी झालं नाही असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. आता त्याच्यानंतर हळूहळू कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कसं तयार होणार आहेत हे आपण या ठिकाणी आपण बघू. बघा या ठिकाणी द प्रिमिटिव्ह ब्रूथ. प्रिमिटिव्ह ब्रूथ, आता प्रिमिटिव्ह ब्रूथ इथे आकृतीमध्ये इथे दिलेलं आहे बघा या ठिकाणी, बरोबर आहे. इथं तुम्हाला मी आकृती अगोदर दाखवलेली. हे बघा इथं प्रिमिटिव्ह ब्रूथ आहे का, हे ब्रूथ. ब्रूथ म्हणजे मांस जे आहे ना, मटणाचा रस्सा ज्याला आपण म्हणतो, आरक ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मायक्रोझोम वाढत असतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, राईट. चला त्याच्यामध्ये अर्थ या ठिकाणी काय म्हणतो, द प्रिमिटिव्ह ब्रूथ. ब्रूथचा अर्थ लक्षात घे जा, मटणाचा रस्सा आपण म्हणतो असा त्याचा अर्थ आहे, बरोबर. त्याच्यामध्ये मायक्रोझोम वाढतात. द प्रिमिटिव्ह ब्रूथ वॉज द न्यूट्रल अँड फ्री फ्रॉम ऑक्सिजन. न्यूट्रल आहे आणि फ्री फ्रॉम ऑक्सिजन आहे. पॉलिमरायझेशन टूक प्लेस अँड द सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल aggregated to form a new complex organic molecule like polysaccharide, fat, protein, nucleosides and nucleotides. Full stop. हे मॉलिक्यूल तयार व्हायला लागले. पॉलिमरायझेशन ऑफ अमायनो ॲसिड फॉर्म्ड proteins which later formed the protein. Formation of protein molecule is considered as landmark in the origin of life. हे महत्वाचं आहे. लँडमार्क म्हणजे प्रोटीनचा त्या ठिकाणी मॉलिक्यूल तयार होणे, हे या ठिकाणी काय झालेलं आहे म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफ तयार होण्यासाठी तिथून एक लँडमार्क तयार झालेला आहे. तिथून एक वेगळा इतिहास लिहिला गेला. तिथून ओरिजिन ऑफ लाईफ करेक्ट माहिती मिळाली असा त्याचा अर्थ आहे. प्रोटीन एन्झाईम्स ॲक्सेलरेटेड द रेट ऑफ अदर केमिकल रिॲक्शन. नंतर दुसऱ्या केमिकल रिॲक्शनची सुद्धा त्या ठिकाणी कशी तयारी व्हायला लागली त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये कळायला लागलं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. कामध्ये या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिडचा भाग या ठिकाणी त्यानं इथे सांगितलेला आहे. आता न्यूक्लिक ॲसिडचा भाग या ठिकाणी काय तर आपण या ठिकाणी बघूया. आपण न्यूक्लियोटाइड मेनी हॅव बीन formed by the reaction between phosphoric acid, sugar, nitrogen bases. बघा आता खरं तर आपण हे सगळे आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहिबिटन्स त्या धड्यामध्ये आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे. काय बघितलेलं आहे, DNA मध्ये बघा, DNA मध्ये काय असतं त्या ठिकाणी फॉस्फरिक ॲसिड, पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेसिस. आता नायट्रोजन बेसिस प्युरिन आणि पॅरामिडिनच्या रूपाने ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन याच्या रूपाने त्या ठिकाणी त्याचं तो त्या ठिकाणी दिलेला आहे. नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड जॉईन टुगेदर टू फॉर्म न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लियोटाइडचे असे तुकडे जे एकत्र जमा झाले तर त्या ठिकाणी काय तयार होतो बघा, न्यूक्लिक ॲसिड तयार होतो. मग RNA किंवा DNAच्या रूपाने. DNA मध्ये डबल स्टँड असते, RNA मध्ये सिंगल स्टँड असतो असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला हे माहीत आहे. न्यूक्लिक ॲसिड रिक्वायर द सेल्फ रिप्लिकेशन ॲबिलिटी. न्यूक्लिक ॲसिडमध्ये सेल्फ रिप्लिकेशन होतो. एकाची दोन जसे आपण रिप्लिकेशन आपण बघितलेलं आहे DNAचं, विच इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग फॉर्म. हे लिव्हिंग फॉर्मचं बेसिक हे मूलभूत तत्व आहे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायंट ऑर प्रोसेल्स. आता प्रोटोबायंट या ठिकाणी म्हणजे काय, प्रोटोबायंट म्हणजे ह्याचा अर्थ असा या ठिकाणी पेशीच्या अगोदरचा जीव किंवा पेशीच्या अगोदर तयार झाला असलेलं केमिकल.
राईट. पेशीच्या अगोदर तयार असलेलं केमिकल, त्याच्यापासून नंतर पेशी तयार झाली असा त्याचा अर्थ आहे. न्यूक्लिक ॲसिड अलॉंग विथ द इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॉलिक्यूल फॉर्म्ड द फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ कॉल्ड ॲज प्रोटोबियॉन. बघा प्रोटोबियॉन कशाला म्हणतात या ठिकाणी, न्यूक्लिक ॲसिड अलॉंग विथ इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. न्यूक्लिक ॲसिड त्याच्याबरोबर ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल फॉर्म्ड तयार होतो. फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ. बघा लाईफचा जीवाचा पहिला भाग त्याला प्रोटोबायंट असं आपण म्हणतो. प्रोटोबायंट आर द प्रीबायोटिक केमिकल ॲग्रिगेट हॅव्हिंग सम प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग सिस्टीम. याला मात्र अंडरलाईन करा. प्रोटोबायंटचा अर्थ इथे दिलेला आहे. प्रोटोबायंट आर द प्रीबायोटिक केमिकल. बघा प्रीबायोटिक केमिकल, प्रीबायोटिक जीवाच्या अगोदरचं केमिकल असा त्याचा अर्थ आहे. ओके. केमिकल ॲग्रिगेट हॅव्हिंग सम प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग सिस्टीम. मग याच्यामध्ये लिव्हिंग सिस्टीमचे गुणधर्म असतात असा त्याचा अर्थ. लक्षात आलं काय म्हणतो. आता त्याच्यामध्ये या ठिकाणी आता बघा इथे दिलेले आहेत. आता बघा इथे दिलेले, इथे आकृती दिलेली आहे 5.1 मध्ये को असर्वेट असं म्हणलेलं आहे. को असर्वेट म्हणजे काय, इथे मॉलिक्युल्स आहेत. बघा इथे मॉलिक्यूल आहेत का, बघा हे लहान मोठे मीडियम छोटे, मोठ्यातला मोठा आहे त्याच्यापेक्षा छोटा आहे त्याच्यापेक्षा छोटा आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, को असर्वेट्स असं आपण म्हणतो. लक्षात आलं. हे मॉलिक्यूल या ठिकाणी को असर्वेटच्या माध्यमातून या ठिकाणी इथे आहेत असा त्याचा अर्थ आहे. आता हे मॉलिक्यूल काय दर्शवतात ते आपण या ठिकाणी बघूया. प्रोटोबायंट आर फॉर्म्ड ड्यू टू को असर्वेशन. बघा को असर्वेशन म्हणजे मिळून एकत्रिततेने. आता इथे दिले दॅट इज ॲग्रिगेशन ऑफ ॲग्रिगेशन ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. म्हणजे ॲग्रिगेशन म्हणजे काय, ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं एकत्रीकरण. ओपेरिन इन 1924 कॉल्ड देम को असर्वेट्स. म्हणून त्या ठिकाणी ओपेरिन 1924 मध्ये यालाच काय सांगितलेलं आहे, को असर्वेट म्हणलेलं आहे. सिडनी अँड फॉक्स प्रोटिनॉइड ऑर मायक्रोफोर्स. आता सिडनीनी आणि फॉक्सनी त्याला काय नाव दिलेलं आहे, प्रोटिनॉइड्स असं म्हणलेलं आहे आणि किंवा मायक्रोफोर असं म्हणलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यामध्ये ह्याच्यात काय त्या ठिकाणी बघा काय त्याने म्हणते ते, को असर्वेट्स आर कोलायडल ॲग्रिगेशन ऑफ हायड्रोफोबिक प्रोटीन्स अँड लिपिड्स कंसामध्ये लिपिड बबल्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर को असर्वेट्स ग्रो इन साइज बाय टेकिंग अप मटेरियल फ्रॉम द सराउंडिंग ॲक्वियस मीडियम. ॲक्वियस म्हणजे पाण्यामध्ये पाण्यासारखा असणारा भाग त्याच्यामध्ये तयार झालेलं. ॲज दे ग्रो, मग त्याच्यात ते वाढले, दे बिकम थर्मोडायमिकली अनस्टेबल अँड स्प्लिट इंटू स्मॉलर युनिट्स. नंतर त्या ठिकाणी काय झालेलं, त्या ठिकाणी अनस्टेबल अस्थिर होऊन नंतर काय झालेले, तुटले ते मॉलिक्यूल आणि तुटून काय झालं, सिंपल युनिट छोट्या छोट्यामध्ये. मग काय झालं त्या ठिकाणी, कम्पेरेबल टू डॉटर सेल ऑफ बडिंग ऑर्गॅनिझम. जसं ऑर्गॅनिझममध्ये जसं बड तयार होतो, छोटासा भाग तयार झाला त्याच्यापासून नंतर दुसरं तयार झालं, अशा प्रकारचे छोटे छोटे मॉलिक्यूल तयार झाले. मायक्रोफोर्स आर प्रोटिनॉइड फॉर्म्ड फ्रॉम द कोलायडल हायड्रोफिलिक कॉम्प्लेक्सेस सराउंडिंग बाय वॉटर मॉलिक्यूल. पाण्याच्या मॉलिक्यूलच्या सभोवताली हे कोलायडल मॉलिक्यूल तयार झाले. दीज बॉडीज मे हॅव आउटर डबल मेम्ब्रेन. याच्या बॉडीवर डबल मेम्ब्रेन आहे तयार झालं. लाईक प्रिमिटिव्ह सेल, प्राचीन पेशी ज्याला आपण म्हणतो ते. डिफ्युजन अँड ऑस्मोसिस मे हॅव ऑकर क्रॉस द मेम्ब्रेन. आता ऑस्मोसिस म्हणजे काय, एका मेम्ब्रेनमधून दुसऱ्या मेम्ब्रेनमध्ये पाणी जाणे. जसं आपण पाणी पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एका पेशीमधून, आता तेवढं ऑस्मोसिस आणखी सांगतो तुम्हाला अर्थ. आता बघा या ठिकाणी जमिनीमध्ये आपण पाणी दिलं, कुठे दिलं पाणी, मुळांना दिलेलं आहे. पाणी कुठपर्यंत जातो, त्या ठिकाणी पानापर्यंत जातं ते. बरोबर. ते ऑस्मॅटिक प्रेशरनं त्या ठिकाणी काय होतो, ते पाणी वर जात असतं असा त्याचा अर्थ आहे. तो भाग त्या ठिकाणी. दे वेर मोर स्टेबल दॅन को असर्वेट्स. बघा को असर्वेट म्हणजे काय, एकमेकांना सहाय्य करून ते मॉलिक्यूल जातात.
coacervates and microphages were not living colloidal aggregation of lipid or proteinoid respectively. Full stop. They had some basic properties of living cells. आता हे काय या ठिकाणी अशा प्रकारचे मॉलिक्यूल हे बेसिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग सेलचे मूलभूत तत्व दाखवतात त्या ठिकाणी. सच ॲज ग्रोथ, डिव्हिजन. काय तत्व सेलचे बेसिक तत्व काय आहे? सेलमध्ये विभाजन होतं, बरोबर आहे, सेलमध्ये वाढ होतं त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. ते तत्व दाखवतात. दीज कोलायडल ॲग्रिगेशन टर्न इनटू फर्स्ट प्रिमिटिव्ह लिव्हिंग सिस्टीम कॉल्ड ॲज इओबियॉन्ट ऑर प्रोटोसेल. बघा, पेशीचा सुरुवातीचा भाग तो तयार होतो असा त्याचा अर्थ लक्षात आला. त्याच्यानंतर जीचा भाग आहे या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. पहिली पेशी कधी तयार झाली त्याने ते सांगितलेलं, व्हेन RNA ऑर DNA सिस्टीम डेव्हलप्ड विदिन द प्रोटोसेल्स. प्रोटोसेलच्या अगोदरच्या भागामध्ये DNA RNA तयार झाल्यानंतर दे लुक लाईक बॅक्टेरिया ऑर व्हायरस. ते कसे दिसायला लागतात त्या ठिकाणी? बॅक्टेरिया व्हायरस सारखे, असा त्याचा अर्थ आहे. दे रेग्युलेटेड द व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये चयापचयाची क्रिया होते. फर्स्ट सेल वॉज anaerobic and anaerobic म्हणजे फ्री फ्रॉम ऑक्सिजन, heterotrophic and obtained energy by chemoelectrophilic processes. बघा, याच्या माध्यमातून अशा प्रकारची ती प्रोसेस होते आणि हे पहिली पेशी तयार झाली, फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. आता त्याच्यानंतरचं त्या ठिकाणी मिलर्सनं त्या ठिकाणी एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून त्यानं सिद्ध केलेलं आहे. ते एक्सपेरिमेंट आपण सिद्ध करण्यासाठी आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहू. इथे आपण या ठिकाणी काय करू, स्टॉप करू, कारण हा भाग मोठा आहे. ओके, आय विल स्टॉप हिअर.